गडिंग्लज तालुक्यातील मौजे करंबळी गावामध्ये दिल्ली येथील एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदिक हॉस्पिटल हे चालू होणार आहे। याशिवाय फिजिओथेरपी हॉस्पिटल देखील चालू होणार आहे। करंबळीकरांसाठी आणि खास करून गडिंग्लजकरांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। मंत्री मुश्रीफ यांनी आज घोषणा केलेली आहे। काय सांगाल साहेब, इथे फिजिओथेरपी हॉस्पिटल आणि एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदिक हॉस्पिटल इथे करंबळीमध्ये चालू होणार आहे। यापूर्वी आपण कोल्हापूरमध्ये CPRचं 200-250 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलं। आता 9 तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं लोकार्पण कार्यक्रम होतोय। त्यानंतर कागलला आपण मौजे सांगाव या गावी आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय आणलं आणि MBBS MD हे जे शासकीय महाविद्यालय आहेत त्याला 20 किलोमीटरच्या आत त्याला एक ग्रामीण सेंटर लागतं आणि 100 कॉटचं हॉस्पिटल आणि सगळी सुविधा लागतात। त्या पद्धतीची सुविधा तिथेही केली। पिंपळगाव खुर्द म्हणून आमच्या तालुक्यामध्ये कागल तालुक्यामध्ये गाव आहे, तिथं आपण होमिओपॅथी शासकीय महाविद्यालय सुरू केलं। योगा आणि निसर्गोपचार हे आपण ओतूरला चालू केलं। आता या सर्व ठिकाणी आम्हाला गायरांच्या जमिनी मिळाल्या, परंतु गडिंग्लजमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गाव असून म्हणजे हा भाग असून आपल्याला इथं काही करता आलं नव्हतं। त्यामध्ये डेंटल कॉलेज काढावं अशी माझी मनापासूनची शासकीय महाविद्यालय काढावायची इच्छा होती, परंतु जागा मिळू शकली नाही। परंतु करंबळीचे सरपंच अनु पाटील आणि त्यांच्या सर्व गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्याने आपल्या गावातील गायरांची जमीन द्यायचं मान्य केल्यानंतर फिजिओथेरपी शासकीय महाविद्यालय हे शासकीय आपण करणार आहोत। लवकरच ते मंत्रिमंडळापुढे येईल आणि त्यानंतर किती त्याला जमीन लागणार आहे, किती त्याला निधी खर्च करणार आहेत, किती मुलांची बॅच असणार आहे याची माहिती मी देईल। दरम्यान केंद्र सरकारकडून 2 आयुर्वेद एम्स कॉलेजला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आला। त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक गाव सुचवलं आणि मी करंबळीमध्ये सुचवलेलं आहे। म्हणजे एम्स आयुर्वेद हे केंद्र सरकारचं आणि फिजिओथेरपी हे आमचं शासकीय महाविद्यालय, आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं असे 2 कॉलेज हे करंबळीमध्ये होतील। कॉलेज सोबत हॉस्पिटल देखील बनणार। हॉस्पिटल दुनियाला हॉस्पिटलही लागतंच, त्याशिवाय कॉलेज होऊच शकत नाही। फिजिओथेरपी तर माझ्याच विषय आहे विभागाचा, तो मंत्रिमंडळापुढं त्याला थोडा प्रोसेस आहे, त्याला फायनान्स वित्त त्याला निधीची तरतूद करावी लागते आणि एम्स जे आहे ते केंद्र सरकारकडे आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करू। आणि आपल्या राज्याचेच आयुष खात्याचे मंत्री आहेत प्रतापसिंह जाधव, मला वाटते बुलढाण्याचे आहेत, ते आम्हाला निश्चित यात मदत करतील। प्रत्येक वेळी मंत्रीपद मिळाले मतदारसंघात त्याचा फायदा झालेला आहे। आता सुद्धा आपल्या मतदारसंघात हॉस्पिटल आणि कॉलेज येते, त्या निमित्ताने काय आव्हान करताय जनतेला? एखादं शासकीय महाविद्यालय निघणं म्हणजे 5-10 हजार लोकांचं नवीन नगर वसणं असा त्याचा अर्थ आहे। कारण 100 विद्यार्थ्यांची बॅच 4.5 वर्षाचा कोर्स म्हणजे ही 450 मुलं झाली। त्यानंतर प्राध्यापक, त्यांचे घरचे लोक, त्यानंतर हॉस्टेल्स आणि त्याचं हॉस्पिटल झाल्यानंतर त्याची OPD। आता जवळजवळ कागलला आता OPD आम्ही चालू केली आहे होमिओपॅथीला, रोज 300 ते 400 लोकांची OPD आहे। म्हणजे एवढं जाण्याचं, त्याशिवाय गावामध्ये ती मुलांचं हॉस्टेल होईतोपर्यंत त्यांना राहण्यासाठी भाड्याच्या खोल्या लागतात, असे बरेचसंच त्यामध्ये गावाचे चित्र बदलून जातं। शासकीय फिजिओथेरपी कॉलेज नागपूर नंतर करंबळीत होत आहे आणि तो मान करंबळीला दिला, ह्याचं ऋण आम्ही करंबळीकर नेहमी मनामध्ये ठेवू। आणि आमच्या गावच्या वतीनं या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी येतील, बाहेरचे जे येतील, तालुक्यातले जिल्ह्यातले जे येतील, त्यांना आमच्या करंबळीकरांच्या वतीनं पूर्ण सहकार्य करू। आणि आमच्या गावची परंपरा जी आहे सहकार्याची आणि मुश्रीफ साहेबांनी जी आम्हाला दिशा दाखवून दिली आहे समाजसेवेची, त्यामध्ये आम्ही कटिबद्ध राहू। आपण पाहतोय तुम्हाला 40-50 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये आहात, आज करंबळीचा एक पाऊल प्रगतीच्या दिशेने पडलेला दिसतोय। मंत्री मुश्रीफांनी आज तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चालू होते असं सांगितले। सगळ्यात मोठं काम आतापर्यंतच्या ह्याच्यात मी सरपंच असताना, पन्हाळगड सरपंच असताना सगळीजण म्हणून आम्ही आता लोकसेवेसाठीच आतापर्यंत लढत होतो, पण आता अनुप पाटलाने जवळजवळ त्याच्यावर कळच थोडं रगत झालंय। कारण आता मला एक पुरा गडिंग्लजचं तालुक्याचं जिल्ह्याचं फार मोठं सेंटर आम्हाला करंबळीला मिळालंय, याचा मला मुश्रीफ साहेबांचा मी फार ऋणी आहे। इतका मोठा निर्णय घेतलाय आणि तो करंबळी गावाला तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्यासाठी खूप मोठा हा निर्णय असणार आहे। ज्यावेळी तुम्ही 2022ला लोकनियुक्त म्हणून सरपंच म्हणून या करंबळी गावात माझी निवड झाली, त्यानंतर प्रत्येक वेळी गावासाठी काम करायची अशी माझी मनापासून इच्छा होती। मग प्रत्येक वेळी गटर असतील, रस्ते असतील, मंदिर असतील, शाळेसाठी काम असेल, हे प्रत्येक वेळी आम्ही आतापर्यंत साहेबांच्या माध्यमातून, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून करत झालो। खरं ज्यावेळी हे साहेबांनी जे शाश्वत विकास म्हणजे साहेबांच्याकडे बघितलं जाते, महाडॉक्टर म्हणून बघितले जाते, जो पूर्ण जिल्हा
किंवा राज्य साहेबांच्या महाडॉक्टर ज्या ह्यानं बघतोय त्याला मला सार्थ अभिमान वाटतो की ते कायमस्वरूपी साहेबांना परमनंट आमदार आणि महाडॉक्टर ही पदवी ते साहेबांनी आमच्या गावासाठी म्हणजे फक्त माझ्या गावासाठी नाही त्या पंचकृषीतले सगळे असतील म्हणजे येऊन गडिंग्लज तालुक्यापर्यंत एम्स मेडिकल कॉलेज असेल किंवा फिजिओथेरपीचं हॉस्पिटल कॉलेज ह्यात माझ्या गावची प्रगती तर 100%च होणार आहे. त्याचबरोबर ह्या पूर्ण गावचं भागाचा कायापलट 100% होईल.